नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांद्याची पातीची भाजी कशी करायची ते सांगणार आहे आणि त्याचे फायदे पण सांगणार आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। खूप छान असे याचे फायदे आहे याचे कांद्याच्या पातीमध्ये। कोणाकोणाला आवडत नाही कांद्याची पात, पण खायला खूप छान आरोग्यदायी आहे। कांद्यामध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, फॉस्फरस, कॅल्शियम। कांद्याच्या पातीच्या सेवनाने मोतीबिंदूची लक्षणे कमी होतात। ॲसिडिटी, जळजळ कमी होते। कांद्याच्या पातीमध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने ब्लड शुगर रेग्युलर होण्यास मदत होते। कांद्याच्या पातीमध्ये हाय फायबर असल्याने डायजेशनसाठी खूप मदत होते। तर ही कांद्याची पात खूप छान म्हणजे फायदेशीर खाल्ल्याने आपल्याला खूप फायदा आहे। तर तुम्ही नक्की करून बघा। जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आज मी बनवणार आहे कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहे। तर इथे मी एक जुडी कांद्याची पात घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेले आहे। इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, फोडणीसाठी जिरे, मोहरी, लसूण घेतलेला आहे। 2 चमचे मटकीची डाळ भिजवून घेतलेली आहे। मी डाळ मटकीची घरीच तयार केलेली आहे। तर आपण आता कांद्याची पात चिरून घेऊया। इथे बघा, आता मी कांद्याची पात आता चिरून घेणार आहे। तर कांद्याची पात ही कोणाकोणाला आवडत नाही, तर कांद्याची पात खूप छान म्हणजे आहे खायला। याच्यावरचे मी तुम्हाला फायदे पण सांगणार आहे बघा। मोतीबिंदूवरती, परत त्याच्यामध्ये खूप फायदे आहेत कांद्याच्या पातीमध्ये। तर बऱ्याच जणांना आवडत नाही कांद्याची पात, पण पातीमध्ये कार्बोहायड्रेट असते, व्हिटॅमिन सी असते, प्रोटीन, फॉस्फरस, कॅल्शियम असते। तर तुम्ही नक्की करून बघा। खूप ह्याचे फायदे आहेत कांद्याच्या पातीमध्ये। तर मी आता बघा बारीक असं चिरून घेणार आहे, जास्त पण लांब चिरणार नाही, असं बारीक चिरून घेणार आहे। हे बघा, इथं मी पुढचे कांदे पण बारीक ह्याच्यामध्ये चिरून घेतले, त्याच्यामुळं खूप छान चव लागते पातीला आपल्या। म्हणून हे सगळे पण, जर आपली नुसते पात घेतली तर त्याच्यात 1-2 कांदा पण टाकायचा, त्यामुळं पात खायला खूप छान लागते। तर असंच मी अशी बारीक चिरून घेणार आहे कांद्याची पात। इथे बघा माझी कांद्याची पात चिरून झालेली आहे। पण आता मी हे चाळणीत काढून घेणार आहे। मी धुवून घेतलेले स्वच्छ, एकदम निवडून स्वच्छ करून धुवून घेतलेले आहे। मी आता चाळणीत काढून घेणार आहे आणि याला फोडणी देणार आहे। बघा छान असे बारीक चिरलेले आहे। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा। आता आपण फोडणी देऊया कांद्याच्या पातीला। याच्यात मोहरी टाकूया, जिरे आणि लसूण, भरपूर लसूण घालायचं आहे, आपल्या भाजीला छान स्वाद येतो। लसूण जरा खरपूस असं तळून घ्यायचं चांगलं। बघा आपला लसूण चांगला खरपूस भाजलेला आहे। याच्यात आपण मिरची घालून घेऊया। इथं आपली मिरची पण चांगली तळलेली आहे बघा। आपण आता कांद्याची पात घालून घेऊ।
याला चांगला पण परतून घेऊया चांगलं असं. इथं बघा चांगले हलवून झालेलं आहे कांद्याची पात. त्याच्यात आपण आता मटकीची डाळ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. तुम्हाला वाटल्यास हिरवी मिरची नसेल घालायची तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकताय. मी आता इथे हिरवी मिरची वापरलेली आहे. मी अगोदर पण टाकलेलं आहे लाल मिरचीची कांद्याची पातीची भाजी टाकलेली आहे. बघा किती छान मस्त कलर आला हिरवागार एकदम. तर आपण याला एक 5-7 मिनटं आपण शिजू द्यायचं बारीक गॅसवरती. इथं बघा आपल्या कांद्याच्या पातीला अंगाचंच पाणी सुटलेलं आहे बघा. मी पाणी अजिबात वापरलेलं नाही, तर याच्यावरच आपल्याला शिजू द्यायचे. पाणी घालायचं नाही, नाहीतर पानचट अशी आपली कांद्याची पात होते. म्हणून आपण पाणी त्याच्यात घालायचं नाही. तसेच बारीक गॅसवरती आपण शिजवून घ्यायचे आहे. इथं बघा आपली भाजी आता शिजलेली आहे. कांद्याच्या पातीची भाजी शिजलेली आहे. आपण आता सर्व करून घेऊया. इथं माझ्या कांद्याच्या पातीचे ताट तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बघा माझी मुलगी तुम्हाला टेस्ट पण करून सांगणार आहे कशी झाली कांद्याची पात ते. चला आता आपण कांद्याची पात टेस्ट करूया. तुम्ही याचे फायदे तर मम्मीकडून ऐकलेच असतील. मस्त आले. आणि हे हिरवी मिरची टाकून केली आहे ना मम्मी? हिरवी मिरची घालून केलेले आहे. खूपच छान झालेली आहे, सुंदर. तुम्ही लाल तिखट पण घालू शकता याला. बघा खूप छान अशी झालेली आहे भाजी. तर माझ्या कांद्याच्या पातीचं बघा ताट तयार आहे. तर म्हणजे कांद्याची पात, मटकीची उसळ केलेली आहे, डाळीची आमटी केलेली आहे, कढी, भात, भाकरी, लिंबू घेतलेला आहे. खूप छान झालेला आहे ताट. मस्त एकदम भाजी झालेला आहे. नक्की ट्राय करा.